शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो, ओम साई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी आलेले आहे माझ्या माहेरी। तर माझ्या माहेरी आहे आज माझ्या सगळ्यात मोठ्या चुलत्याचं श्राद्ध। तर त्यासाठी आम्ही आलेले आहे सागरच्या घरी। हे बघा तुम्ही, मी सकाळीच आलेले, आता निघालो आहे आम्ही, तयारी झाली आमची। वैष्णवीचं आवरतंय तोपर्यंत थांबले आम्ही। यापुढे तुम्हाला आज माझ्या माहेरचा ब्लॉग बघायला भेटणार आहे, तर पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा। चला तर आपण बघू वैष्णवीच्या सागरचं आवरलं काय। आवरलं मम्मी? माझ्या मम्मी तर तयार झालेली, सगळ्यांच्या नंतर आवरायला लागली, सगळ्याच्या अगोदर तयार झाली। हा, इकडे सागर पण आवरून बसलाय, वाट बघतोय कधी आवरतं वैष्णवीचं। अंधार पडतोय रे इकडं। हे बघ, त्याचा मोबाईल काय चार्जिंग आहे ना, आज झालं चार्जिंग। चला आपण वैष्णवीचं आवरलं काय बघू आता। वैष्णवीचं आवरलं काय बघू। आवरलंय आवरलंय। चला मग निघू आता, पुढचा ब्लॉग पाटाच्या पलीकडे गेल्यावर। हा, हनुमान दंड का बरं करतोय? पाठ दुखती म्हणून का? सकाळी टाइम नाही भेटला त्याला, पलीकडे गेलता ना। तयारी केली आणि आमच्या भाऊला कपडे सुद्धा द्यायला। हे बघा वहिनी कपडे घालू, तुला कपडे द्यायला हे दाखवते ना मम्मी। कपडे कसं काय घालशील तू? हे बघा आमच्या भाऊला कपडे सुद्धा द्यायला तुम्ही, ते मस्त नटून बसले नाही का? परत आवरायचं, ते तुला आवरता येत नाही का? सवय नाही नव्हती, तुम्ही सवय लावून ठेवली अगोदर, आता कसं काय आवडीन तर खरं दादा। मग काय कोणी देते आवरा आवरा पटपट। आमचा भाऊ म्हणतो कपडे घालून मला, पण त्या कपडे द्यायला वहिनी। चला पटपट चला। मीच ठेवले बरं, सापडा बाबा काय का पुण्याला गेलता काय घेऊन? पुण्याला नाही गेलं। नानी चॅनेलला टाकून देते मट्टा पिती याच्यात जगात, होय नानी? हा ना, मेवणे 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 पण अंतिर भावते पण येते। आपल्याला नाही प्यायचं नाही, प्यायचं नाही मग काय? टेस्ट घ्यावं लागेल। टेस्ट यांना पिऊन घे ना। मला नको बाबा, मला नको चहा पिऊ मी आता। थोडा ही दिवाळी लय भारी आहे तुम्हाला कसं काय? गाडी पुढं गाडी वरच्या श्राद्धानिमित्त माझ्या भावांनी कदम महाराज आळंदीकर यांचं कीर्तन ठेवलं होतं। खूप छान सेवा दिली त्यांनी, आणि त्या सेवेत त्यांनी आमच्या 10 तोंडे परिवाराचा खूप छान असा उल्लेख केलेला आहे। पुढे ऐका तुम्ही, खूप छान त्यांनी आमच्या 10 तोंडे परिवाराचा उल्लेख करून दिलेला आहे। आम्हाला तर खूप छान वाटलं ऐकून, आणि इथं त्यांचे दर्शन वगैरे घेऊन आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घेत होतो। थोडं थांबले होते ते। नावाने नुसतं अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, या पुण्यपावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पावन झालेला तालुका नेवासा तालुका, आणि पुण्यपावन नेवासा तालुक्यातील एक काळची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं गाव स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराज, सद्गुरू सोनोपंत मामा दांडेकर, सद्गुरू धुंडा महाराज, सद्गुरू लोहिया महाराज, सद्गुरू आत्माराम महाराज चांदेकर आदी साधू संतांच्या पादस्पर्शाने, सद्गुरू बंशी बाबा तांबे आदी साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेलं गाव चांदा गाव। आणि या पुण्यपावन चांदे गावामध्ये आदर्श परिवार शिवछत्रपती शिवरायांच्या पहिले सरसेनापती मानकोजी 10 तोंडे यांच्याच
वंशातील आदरणीय दहातोंडे परिवार आणि या दहातोंडे परिवाराचे वैकुंठवासी आसाराम पाटील बाबूराव दहातोंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ही संकीर्तन रूपी सेवा आणि या संकीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित समस्त दहातोंडे परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी आसाराम बाबूराव पाटील दहातोंडे यांच्या पाठीमागे मोठा दहातोंडे परिवार आहे. त्यांचे 4ही भाऊ, 7 भाऊ, त्यातले 4 आहेत आदरणीय सोपानराव असतील, रामकिसन असतील, गीताराम पाटील असतील आणि एक राहिले चिमन बापू असतील. अशी ही सगळी मंडळी. 2 चिरंजीव आहेत आदरणीय बाळासाहेब या सगळ्याच्या परिचयाचे. संपतराव, एक मुलगी आहे नंदाताई आणि त्यांच्या धर्मपत्नी छबूबाई आसाराम दहातोंडे. हा एक मोठा परिवार या गावातला आहे. या परिवाराशी संलग्न असलेले या परिवाराचे व्याही आमच्या संतभूमी उपासना व पारायण सोहळा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय पाटील सोनवणे धामोरीकर यांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. आज नेवासा तालुक्यातून, राहुरी तालुक्यातून, शेवगाव तालुक्यातून, पाथर्डी तालुक्यातून, नगर तालुक्यातून एक मोठा भाविक वर्ग आज अगत्याने उपस्थित आहेत. गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि परिसरातील गावगावचे सप्ताहाचे संयोजक. मी तुम्हाला सगळ्यांना गावानिशी नाही अगदी नावानिशी ओळखतो, परंतु आता एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जाईल. सगळ्या महाराज मंडळीच्या सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने मी कारभारी महाराजांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. 150 या न्यायाने सर्वांचे त्याच्यात समीकरण जुळलंय असं धरून चला. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते एक हाडाचे शेतकरी होते. खूप कष्ट करून त्यांनी आपला हा संसार फुलवला. स्वतः थोडं शिक्षण नव्हतं पण बाकीच्या भावांना शिक्षण दिलं. आज जवळजवळ त्यांचे भाऊ, मुलं, पुतणे, पुतण्या, नातवंड मिळून दहातोंडे परिवाराचे 132 माणसं घरात आहेत. एवढा मोठा परिवार यांचा आहे. आणि मग असा हा सर्व परिवार एक प्रगतशील शेतकरी म्हणून खूप चांगली शेती केली. आणि मग सोनवणे परिवाराशी यांचं नातं जोडल्यापासून मग आमचं नेहमी येणं झालं, इकडं झालं. कारण आमचे सोनवणे साहेब लक्षात ठेव. तुला वाटत टाळले मोठं मा कपाळले मोठं कसं काय समजू नको. नाही जर चपट केलं तिथून पुढे हे बघा झालाय सगळा कार्यक्रम आता. आणि माझे पप्पा मला चालले सोडवायला, कारण की मी एकटीच आले होते. ओमसाईचे पप्पा काही आलेले नव्हते. आता मला ते घरी सोडवायला चालले, कारण की आपल्या घरी कांदे भरायला लेबर आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देत असते अपडेट. चाललेत मला सोडायला. त्याला भरपूर काम होतं पण तरी पण चालवलंय मी, नाही ना पप्पा.